आलेलो कामोठ्याला तर तिथं माझा दोस्त भेटला. तो बोलतो भाई पोर बघायला जायचे, चांगलं कपडं नाही. त्याला बोललो भाई चल तुला एक दुकानात नेताव, असं कपडं दाखवताव ना का पोर काय पोरीच्या आईस पण पसंत करील, नाही म्हणजे जावय म्हणून. हो आतमध्ये शिरलो तो भाई याराच झाला. दुकानात तेवढा मोठा होता ना. पुढं आलो तो शॉपचा ओनर बोलतो भाई मी तुझा लय मोठा फॅन आहो. त्याला बोललो भाई फॅन बिन ठीक आहे पण बरं यो फॅन लाव लय गरम होतं. इथं एकच दुकानात जेंट्सचं कपडं, बायकांचं कपडं, बारके पोरांचं कपडं, इंडियन, वेस्टर्न, फॅन्सी, ट्रॅडिशनल, बाबा कावऱ्या या व्हरायटी. आणि प्रत्येक व्हरायटीसाठी वेगवेगळं सेक्शन आहे. हो इकडे साड्यांचा पण भारी कलेक्शन आहे. हो बरं आमचे बैल एक लुगरा जाऊ का? भाई बोलतो मला कोट जाताव. बरं बिंदास घे, फक्त 899 रुपयाला आहे. त्याने एक एक करत बरंच कोट ट्राय केलं. बोलतं कसा दिसता? मी बोललो भाई कपडं तर लय भारी आहेत, फक्त जाताना माझ्याकडून 100 रुपये जे ना ती दारी कर आधी. तर बोलतो नको आमच्या गावात नाही येतं तो भातावर केस कापतं. मग बोलतो भाई मला कुत्रा घ्यावाचे. त्याला बोललो भाई तो कुत्रा नाही कुर्ता असतं. दुकानवाल्याने पण 101 कुर्तं दाखवलं. बोलतो माझा बजेट लय कमी आहे. त्याला बोललो भाई प्राइसची चिंता नको करू, इथं प्रत्येक कपड्यावर 50% डिस्काउंट आहे, तो पण वर्षभर. तरी बोलतो अजून सस्ता दाखव. तर त्याने 99 रुपयावाला कुर्ता दाखवला. भाईला बोललो आता तरी जे अजून कवरा सस्ता पाहिजे, यारपाट आहेस का? भाई बोलतो माझ्या लग्नाला असंच कपडे झेन. बरं आधी तुला कोण पोर देतं का बघ. तुम्हाला जर ब्रँडेड आणि स्वस्त कपडे